चाललोय पंढरपूरला दर्शनाला. रिक्षा पकडले म्हणून व्हिडिओ टाकली नाही. पूर्व बॅलिंग करा. हॉटेल भेटलंच नाही लोकांना. हॉटेल भेटलं एकच हॉटेल होता. ते पण त्यांनी शोधलं. बघूया प्रवास. पुढचा प्रवास बघतो. उतरलो पंढरपूर चौकात. त्या चौकात उतरून आता आम्ही बघतो पुढे कसं काय करायचं आहे. चौक दाखवतो तुम्हाला. म्हणजे उतरले एक जण उतरतोय. पंढरपूर चौक दाखवतो. पंढरपूर चौक. पंढरपूर चौक आहे विनायक. कसं वाटतंय पंढरपूर चौकात? आपल्याला चंद्रभागेला जायचंय. मी तर फर्स्ट टाइम आलोय. आपण फर्स्ट टाइम पंढरपूर चौकात आम्ही आलोय. गजरे बघा. माळून पण दाखवा. सुगंध तुम्हाला कॅमेरा पासून दाखवून नाही शकत. माऊलीच्या भेटीसाठी आम्ही आलो. आतुरतेने वाट बघत होतो कधी यायचं होतं. आम्ही आलो पंढरपुरात. पैकी गंध काढला. आम्ही आता पंढरपुरामध्ये आलेलो आहे विठ्ठलाच्या दर्शनाला. आधी आम्ही कुठे गेलेलो आपण? आधी आम्ही गाणगापुरात उतरलो. गाणगापूरवरून आम्ही अक्कलकोट केलं. अक्कलकोटमध्ये स्वामींची सर्व ठिकाणं पाहिले, गुरु मंदिर वगैरे. त्यानंतर आम्ही तुळजाभवानीला गेलो. तुळजाभवानीचं आम्हाला सुंदर दर्शन झालं. आणि आता आम्ही पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाला आलेलो आहे. चला आता आपण विठ्ठलाचं मंदिर बघूया. चला. विठ्ठलाची मूर्ती बघा. विटेवरी ही मूर्ती छान आहे. एकाचा मान तर इकडे दिला पाहिजे. मस्त मस्त मूर्ती आहे. VIP द्वार आहे इथे. VIP द्वार पंढरपुरात. रखुमाई मंदिर ते लिहिले आहे. मोबाईल घेऊन मंदिरात अलाउड नाही. तरी पण बाहेरचं तुम्हाला सगळं दाखवतो. बाहेरचं वगैरे सगळं काय तिथं काय खरेदी वगैरे. मंदिरात तर अलाउड नाही. बघू. ओढणी बोलते. आवाज तुमचा निघाला हे आहे ना पुंडलिकाचं मंदिर आहे. अच्छा. ती माहिती पडली पुंडलिकाची? काय माहिती मिळाली ना? नाही भेटली. पुंडलिकाचं मंदिर आहे. पुंडलिक हा पांडुरंगाचा भक्त होता. तो भक्त नव्हता, सॉरी. पुंडलिक हा आई वडिलांचा भक्त होता. तो त्याची सेवा करायला इथे बसला. आणि पांडुरंगाला प्रश्न पडला की एवढा मोठा भक्त कोण आहे आई वडिलांचा, की तो मलाही वळून बघत नाही. म्हणून द्वारकेवरून श्रीकृष्ण पांडुरंगाच्या रूपात पुंडलिकाला भेटायला आला. तो येऊन उभा राहिला आणि त्याला बोललो मला तुला भेटायचं आहे की तू एवढी आई वडिलांची सेवा करतो. तो बोलला माझी आई वडिलांची सेवा पूर्ण झालेली नाही. जेव्हा होईल तेव्हा मी तुला भेटायला येईल. त्याने इथून दगड फेकली मागच्या हाताला. विठ्ठलाला मागे वळूनही बघितलं नाही. डायरेक्ट मागे वीट फेकून दिली की इकडे मंदिर होतं. त्या मंदिरावरती पांडुरंग उठले. तो अजूनपर्यंत तिथेच होता. समजलं का? चंद्रभागा बघा. खारदी कोर जशी चंद्राची असते तसा हिचा आकार आहे, म्हणून हिला चंद्रभागा.
बघूया आता आपण बघूया चंद्रभागा. पण आता चंद्रभागा बघूया. दिसते तो पूर्ण आम्ही चंद्रभागा पाणीमध्ये जाणार आहे. दादा आईच्या नावानं दान, दादा वडिलांच्या नावानं दान. या ठिकाणी दादा वडिलांच्या नावानं दान करा दादा या ठिकाणी. हो बोला. पंढरी पुंडलिका वरदे हर विठ्ठल तुकाराम जय. हे हलू नको. सके पंढरीला विठ्ठल चल ग सके पंढरीला. आणि आईला चल ग सके पंढरी. जय हरी विठ्ठल चल. जय हरी विठ्ठल. माऊली जगाची पांडुरंग पांडुरंग तिरी चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो महाविठेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी. दुमदुमली पंढरी पांडुरंगरी महाविठेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी. चला आता पुढे बघूया पांडुरंगाचं दर्शन होतं का बघूया. आता चंद्रभागा तर आलो. आता पांडुरंगाचं दर्शन होतं का आपण बघूया. लाईन किती आहे. पहिलं पुंडलिका. आता पुंडलिका मंदिर. चंद्रभागावरून पुंडलिका मंदिर तिथेच आम्ही आता गेलेलो. पुंडलिका मंदिरात काही नाही. आईच्या नावानं काढायला अलाउड नाही. विठ्ठलाची मूर्ती विठ्ठलाची मूर्ती आहे. तर फोटो काढतो. आई वडिलांच्या नावानं 101 रुपये अन्नदानासाठी दान. आई वडिलांच्या नावानं 101 रुपये अन्नदानासाठी दान. धन्यवाद दादा. महिलांना खायला माऊली आईच्या नमस्कार. आम्ही दर्शन करून आलो. खूप गर्दी होती. किती तास होते आपल्या. ऑलमोस्ट आम्हाला नाही बोललं तरी 3 तास लागले तसे तर. बट जेव्हा आम्ही आत जात होतो तेव्हा काही लोक येऊन आम्हाला विचारत होते की तुम्हाला पैसे देऊन आत सोडू शकतो. लाईनमधून जायला तुम्हाला 8 तास लागू शकते. म्हणजे लाईन तेवढी मोठी पण होती. कारण बोललं की मेन देवळातून ऑलमोस्ट नाही बोलले तरी 2 किलोमीटर लांब लाईन होती. लांब लाईन खूप मोठी लांब लाईन होती. चंद्रभागेपर्यंत होती. चंद्रभागेच्या पण पुढे लाईन होती. एवढी लाईन होती जबरदस्त. आणि आमच्या इकडे आलेले एजंट लोक 150 रुपयात मुखदर्शन. 150 रुपये. मुखदर्शन करायला तर आलो. पैसे तर वाया घालवणार नाही. आणि गेलो आम्ही. आणि कसं आपण जेव्हा जातो आता पंढरपूरमध्ये आलो आहे
तर विठ्ठल माऊलीच्या पाया पडायला आलो ना, त्यांचं मुख बघून दुसरा देवस्थान आपण पण तसंच करू शकतो आपण. बरोबर. आणि फक्त ते एक होतं हां, इथे आपण मेन म्हणजे आपल्याला फोन वगैरे काही घेऊन जाता येत नव्हतं म्हणून ब्लॉग पण नाही करू शकलो आम्ही. हा ब्लॉक तर नाहीच केलेलं. फोन वगैरे चप्पल वगैरे सगळं लॉक करून ठेवलेलं आणि ब्लॉगिंग तर नाही झाली. बट आम्ही एक गोष्ट लक्षात ठेवलं तिथे जाताना ना, लाईनमधून जाताना खूप लोकांनी ना प्लास्टिकची बॉटल्स असं दुसऱ्या लोकांच्या घराच्या छतावर टाकलेली, छतावर नुसतं. खूप सारे बॉटल होते, खूप सारे. जर आपण देवदर्शन करायला येतं तर असं कसं करू? संत नामदेव, संत तुकाराम असे मोठे मोठे संत इथे येऊन गेले. खूप मोठे. आता हे सूर्य बघा तोंडावरच आला. दाखवतो तुम्हाला समजा. हे बघा संत नामदेव पायरी. ही पायरी आहे इकडे आतमध्ये आणि इकडून समोर पाणी, समुद्र, चंद्रभागेच्या तिरी. इथून ते पायरी आहे. असं सांगितलं जातं की ते पायरीपर्यंत पाणी आलं तर सगळं डुबून जाणार, नष्ट होऊ शकतो ते. नष्ट होऊ शकतं. असं कलियुग ते संपणार. कलियुग संपणार. इकडचं पाणी इथपर्यंत आलं तर कलियुग पूर्ण संपणार. तर आता ही स्टोरी आहे. बॉटलवर असं भरून जातोय. असं म्हणतात की चंद्रभागेच्या जे पाणी ते पाणीने आपण आपल्या आईवडिलांचे पाय धुवायचे असतात. तर आता माझे तर आईवडील घरी तर त्यांच्यासाठी आता बॉटलमध्ये बॉटलमध्ये पाणी भरून ठेवलं. तुम्ही पण या एकदा. कांची मूर्ती होती तिकडे. आपण गजर देतो ना, पुंडलिका वरदे. विठ्ठल. हे पुंडलिक म्हणजे विठ्ठलांचे सर्वात मोठे भक्त. आणि जे तुम्ही हे स्टोरी आमच्या ब्लॉगमध्ये पाहणारच आहे. हा ही स्टोरी येणार आहे, येणार ते पण कोण. रामकृष्ण. आम्ही आता सगळे आमचे 25 जण लोक होतो. आम्ही फ्रेंड्स होतो सगळे. आम्ही सगळं दर्शन करून आता पंढरपूर दर्शन आमचं फायनली झालं आहे आणि आता आम्ही दर्शन करून आमचा रिटर्नच्या प्रवासाला निघालो आहे. मुंबईकडे निघालो आहे. जाताना खूप वाईट वाटतं आहे. असं वाटतं अजून एक दिवस मिळाला असतं तर बरं वाटलं असतं. कारण पंढरपूर इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे. आम्हाला खूप आवडलं आणि खूप छान दर्शन झालं आमचं पंढरपूर. पुंडलिकावर ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. Thank you.